तत्पूर्वी एक धाव पूर्ण 2 धाब्यासाठी प्रयत्न केला जाते. क्या बात आहे, यावेळेस मात्र कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाज आणि कन्वर्ट केलंय त्याला 3 धावांमध्ये 3 धावा टोटल मध्ये ऍड केल्या जातील. अप्रतिम चांगलं रनिंग बिटवीन विकेट म्हणावं लागेल. दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. या 3 धावेने धाव संख्या वाढेल. दशरथ 4 धावा धावपळकावर आल्यात. ज्याप्रमाणे नियोजनबद्ध आयोजन आपण पाहिलं, हितेश पाटील अँड ग्रुप कौतुक करावं लागेल. आपल्या गावातील खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म तयार करून देणं आणि गेली सातत्याने आपण पाहतोय 4 वर्ष हे काम ते करतात. जे स्वप्न पाहतात त्या स्वप्नांना सत्याचा स्पर्श होण्यासाठी तुम्हाला या स्पर्धेमध्ये उतरावं लागेल. यावेळी कव्हर पॉइंट मध्ये धावचीची नामी संधी जर का डायरेक्ट हिट झालं असतं तर निश्चितच तंबूचा रस्ता पत्करावा लागला असता. पण 1 धाव मिळेल टोटल मध्ये. एका धावेने धावसंख्या वाढते. एका धावेने धावसंख्येला आकार येतोय. 5 धावा धावपळकावर येत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे आणि रिस्ट्रिक्शन आहेत फिल्डिंग मध्ये. तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 गडी तैनात करू शकतात. वन्स अगेन वी कॅन सी राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू अपील केली जाते आणि फलंदाज बाद होते. बंटी बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू टीची. यावेळेस मात्र विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जातोय. अनिकेत पहिली विकेटच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर जातोय. धाव संख्येला रोख लागते. 5 धावांवर पहिला विकेट मैदानाच्या बाहेर जातोय. यावेळेस मात्र फलंदाजासाठी ऍज अ पिन चीटर म्हणून क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कमी चेंडूंमध्ये जो जास्त धावा बनवतोय त्या फलंदाजाला पिन चीटर म्हटलं जातोय. आणि असा पिन चीटर आपण पाहतोय रोहित. हा खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. मी पाहुण्यांना सांगेन की हा खेळाडू ज्या संघामध्ये जातोय तो संघ अजूनपर्यंत गेली 5 वर्ष तो संघ फायनल मध्ये असतो. रोहित ज्या संघामध्ये आहे तो संघ नेहमीच प्रत्येक वर्षी फायनल मध्ये असतोय. यावेळेस मात्र वनडनच्या स्वरूपामध्ये बॅकफुटवर जाऊन कव्हर पॉइंट क्षेत्र निवडलं होतं. कौतुक करावं लागेल विनय या गोलंदाजाचं. ज्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी करतोय, पेस आहे गोलंदाजीला आणि सरळ चेंडू जातोय यष्टिरक्षक उमेश यांच्या हातामध्ये. एका बाजूला पाहिलं तर दांडगा अनुभव आहे. प्रदीप पाटील सारखा खेळाडू उमेश सारखा आहे. रामचंद्र दादा आहे. तसेच युवा देखील खेळाडू आहेत. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंनी भरलेला संघ बालू सुपर किंग आपण पाहतो. तर एका बाजूला आदिनाथ सारखा खेळाडू, रोहित सारखी फलंदाजी. यावेळी मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड जातोय. आउटफील्ड वेगवान आहे. चेंडू मागे जातोय क्षेत्ररक्षण, पण पंचांचा इशारा येतोय की चेंडू जातोय दणदणीत चौकार. थँक्यू टीचे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज आपण पाहतोय सीमेलगत फडकवला जात आहे. आणि आदिनाथ माले यांच्यासाठी चौकारासाठी 50 रुपयांचं पारितोषिक सुरेश पाटील यांच्याकडून आलेलं आहे. जाऊया मैदानाकडे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावपळकावर धावसंख्या लागली जाते घातक 11 संघाची. 1 गडी बाद 9 धावा. यावेळेस मात्र डावखुरी हाताने फिरकी गोलंदाजी करेल जगदीश करत. स्ट्राईकवर पाहतोय आपण संघाचा संघनायक आदिनाथ माली. यावेळेस मात्र 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण तैनात केलंय. यावेळेस आपण पाहतोय क्रिकेटच्या परिभाषेतील देखना फटका जाते डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. दणदणीत खणखणीत चौकार.
थँक्यू टीचे. यावेळेस मात्र धावसंख्या 4 ने वाढेल. 13 धावा धावपळकावर येत आहेत. पुन्हा एकदा 50 रुपयाचं पारितोषिक आदिनाथसाठी आले आणि पंच सांगतायत की गोलंदाजावर आक्षेप घेतला गेला आहे. तर मी विनंती करते भगवान दादा यांना की आपण तिसऱ्या पंचांचं काम पाहायचं आहे. मैदानावर रेफरी लावला गेला आहे. गोलंदाजा आक्षेप घेतलाय ऍक्शनवर. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवर चौकार येतोय. पहिल्या षटकामध्ये जरी का 9 धावा आल्या असल्या तरी मात्र विकेट देखील मिळालेला आहे. कारण एक महत्वपूर्ण विकेट देखील अनिकेतच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर झालं. मी विनंती करतोय की सीमेलगत राहू नका. यावेळेस रिव्हर्स अटॅम्प्ट, क्या बात है. ओ तिथे चांगलं एफर्ट दाखवलं होतं पण चेंडू जातोय आउट ऑफ द लाईन. एक ब्रँडेड दर्जेदार षटकार. थँक्यू थँक्यू टीचे. यावेळेस मात्र अत्यंत वेगाने फलंदाजी करतो. विस्फोटक खेळी ज्याची ओळख आहे, विस्फोटक फलंदाज, त्याचे मात्र प्रात्यक्षिक आपण पाहतोय या फायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदिनाथ मारी ऑन फायर. यावेळेस मात्र कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. दिमागदार, कुशल आणि बुद्धिमान फलंदाज यालाच म्हटले जाते की जरी का मागच्या चेंडूवर षटकार आलं तरी मात्र स्वतःची विकेट किती महत्वाचं आहे याचं भान देखील ठेवून सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट केलं गेलं. डबल धावाने धावसंख्या वाढेल. 21 धावा धावपळकावर होत आहेत. जगदीशला मात्र ही विकेट मिळवावी लागेल कारण आदिनाथ माळी हा सध्या तरी डोकेदुखी ठरू शकतोय ते बालू सुपर किंग संघासाठी. मोठी विकेट आहे कारण तालुका स्तरावर जर पाहिलं गेलं तर ओपन लॉर्ड्स मध्ये हा खेळाडू भयंकर विस्फोटक खेळी करतोय. वन्स अगेन दिस टाइम बट मॅन अंडर द डीप आणि विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. आदिनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र बाहेर मैदानाच्या झालेली आहे. तर तरुण खप ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय आदित्यदादा पाटील यांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचंय. आलेल्या सर्व मान्यवरांचे इथे यथोचित मान सन्मान केलं जाईल कारण भारतीय संस्कृतीचं क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये जतन केलं जाते. मी विनंती करतो दादांना की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. जाऊया मैदानाकडे. जी विकेटची आवश्यकता होती, नितांत गरज होती, ती विकेट्स मात्र मैदानाच्या बाहेर. हो यावेळेस मात्र जोरदार अपील केली जाते पण पंच अपील फेटाळतात. नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होते राजेश. पंच लेग बाय आहे का? लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 22 धावा धावपळकावर होतात. दुसरे षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय सीमेलगत छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणता राजा आपण ध्वज पाहतोय. 22 धावा झाल्यात. यावेळेस मात्र नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल झालाय. राजेश खरत अत्यंत संयमी खेळी आपण पाहतोय. इथे शांत वातावरणामध्ये चाललेला हा क्रिकेटचा सोहळा. वन्स अगेन वी कॅन सी डावखुरी हातानं. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ढकलला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करेल रवी घरत तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी नामी संधी आहे. काय घडतोय? पंच काय सांगतात याकडे लक्ष केंद्रित असेल. आणि निश्चितच आपण पाहतोय 2 धावा. पंच 2 धावा होत आहेत. 2 धावा काउंट केल्या जातील आणि षटक क्रमांक 2 देखील संपलं जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या लागली जात आहे. 2 गडी बाद 24 धावा. 12.24 षटक धावा जमावताना आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये जरी का 9 धावा आल्या असल्या तरी पण मात्र जगदीश हा थोडा एक्सपेन्सिव्ह षटक फेकतोय. पण जरी का धावा दिल्या असल्या, खर्च केल्या असल्या तरी पण मात्र महत्वाची विकेट देखील गारद केली आहे. मात्र आपण पाहतोय अनिल खरत यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जाणता राजाचा ध्वज आपण पाहतोय आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय आयोजक नितेश जी पाटील. 24 धावा झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय.
आणि त्यांचा पूर्ण स्क्वॉड आपण पाहतोय आयोजकांचा मैदानाच्या सीमेलगत एक राऊंड देखील घेतला गेला आहे 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय उर्वरित 12 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमावल्या जातील याकडे मात्र लक्ष केंद्रित असणार आहे यावेळेस मात्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघाचा संघनायक विनय खरत तिसरं षटक इज ऑन ज्याप्रमाणे आपण पाहिलं की आदिनाथने चांगली फलंदाजी केली 14 धावा पटकावल्या त्यानंतर आपण पाहतोय राजेश खरत सारखा फलंदाज मात्र आता खेळपट्टीकडे दाखल झालाय आणि वन मॅन आर्मी आपण पाहतोय ज्याने कालच्या दिवसामध्ये 1 चेंडू 4 धावा पटकावल्या होत्या रोहित इज ऑन स्ट्राईक यावेळेस मात्र आपण पाहतोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक ताईनाथ अप्रतिम झेलचं एफर्ट दाखवलं होतं चेंडू लँडिंग होतोय 2 धावा देखील पूर्ण गेल्या आहेत 2 धावाने निश्चितच धावफलक वाढेल निश्चितच एसपी एंटरप्राइजेसचे मालक समीरजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे निश्चितच खरोशी गावच्या क्रिकेटला मनोधैर्य खेळाडूंचं वाढवण्यासाठी आपण पाहतो एसपी एंटरप्राइजेस चावणे समीरजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक यावेळी पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू खणून काढलाय इनसाइड ते आउट यावेळी 1 धाव पूर्ण केली की दुसऱ्या धावी प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात अप्रतिम चांगलं रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल या 2 फलंदाजांमध्ये आणि धावसंख्या वाढेल 2 ने 28 धावा झाल्या ताकदीचा वापर टेक्निकचा वापर कारण फायनलचा हा सामना आहे प्रतिष्ठेची ही लढाई आहे कोण होतोय चॅम्पियन्स कोणी पाहिलेली स्वप्न सत्यात उतरवतायत याचं आपल्याला यावेळेस मात्र बाउन्स केलाय चेंडू धावसंख्या ऍज इट इज राहील स्कोर बोर्डवर 28 धावा तर मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय धनंजयजी खरत तसेच सतीशजी पाटील आणि महेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आपले देखील या स्पर्धेमध्ये स्वागत केलं जात आहे वन्स अगेन राईट अबाउट द विकेट यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेले चेंडू खणून काढला इनसाइड आउट वन्स अगेन यावेळेस लॉंग ऑफ रिजन मध्ये डीपला चेंडू पकडला जाईल 1 धाव पूर्ण 2 धावेसाठी प्रयत्न केला जातोय कौतुक करावं लागेल तेवढं कमी राजेश या फलंदाजाचं ज्याप्रमाणे सिंगल इज कन्व्हर्टेड इनटू डबल केलं जात आहे 2 धावा पुन्हा एकदा स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील 30 धावा धावफलकावर झाल्यात आणि सचिनजी पाटील युवा कार्यकर्ते यांच्याकडून देखील चावणे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे राजेश घरत या फलंदाजासाठी जर का राजेशने षटकार खेचलं तर निश्चितच सचिनजी पाटील युवा कार्यकर्ते शिवसेना चावणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धावसंख्या होत आहे तिसरं षटक चालू असताना घातक 11 संघाची 2 गडी बाद 30 धावा यावेळेस मात्र खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं काम पाहुण्यांकडून केलं जातंय पाठबळ दिलं जातंय खऱ्या अर्थानं आपण पाहतोय व्यासपीठाची शोभा इतर मान्यवरां आल्यावरच होत असते आणि आपण पाहतोय व्यासपीठावर विराजमान क्रीडा क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवर आहेत तर निश्चितच मी पुन्हा एकदा संध्याकाळीच्या सत्रामध्ये खरोशी प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं नितेश पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय ओ क्या बात आहे ज्याप्रमाणे बाउन्स त्याप्रमाणे मात्र हवेमध्ये बॅट छलकावली वन्स अगेन आपण पाहतो डीप मध्ये 2 धावा मिळाल्या जातील आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढेल दशरथ 32 धावा धावफलकावर झाल्यात तिसरं षटक मार्गस्थ आहे या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर विशेष म्हणजे 5 चेंडूंवर 8 धावा पूर्ण केल्यात आणि त्यामध्ये 4 डबल्स घेतल्यात सिंगल इज कन्व्हर्टेड इनटू डबल तुम्ही जर का भारतीय संघाचा संघनायक कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीला पाहिले आहे की जिथे सिंगल असेल तिथे डबल घेण्यामध्ये तो फलंदाज माहेर आहे आणि इथे देखील आपण पाहतो राजेश ज्याप्रमाणे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतो आणि रोहित देखील त्याचा साथ देत आहे वन्स अगेन लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर राईट अबाउट द विकेट यावेळेस पुन्हा एकदा इनसाइड द आउट लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू पकडला जाईल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते थांबावं लागेल एकच धाव मिळेल आणि षटक क्रमांक 3 पंचांचा इशारा होतोय की संपलेला आहे आणि 3 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या लागली जात आहे घातक 11 संघाची 2 गडी बाद 33 धावा 11.0 प्रतिशत धावा जमवताना आपण पाहतोय
ज्याप्रमाणे पटना पायरेट्सचा प्रशिक्षक मी म्हटलं होतं की राम मेहर याने सांगितलं होतं की प्रदीप नरवाल, जोपर्यंत तू मैदानावर आहेस तोपर्यंत जगातील कोणताही संघ आपल्याला पराभूत करू शकत नाही, असं पाठबळ देणं खूप गरजेचं आहे. पाठीवरचा हात, एक पाठीवरची थाप आपल्या खेळाडूला कुठल्या कुठे नेऊ शकते, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स वाढवू शकते. सेल्फ कॉन्फिडन्स आणि मानसिकतेचा हा क्रिकेटचा खेळ आहे. तुमची मानसिकता जर पॉझिटिव्ह असेल तर निश्चितच तुम्ही पॉझिटिव्हरित्या मैदानावर खेळ करू शकता. डेफिनेटली चेंज युअर ॲटिट्यूड फ्रॉम डिफेन्स टू अटॅक. सुनील गावस्कर ज्यांनी 60 षटकांच्या सामन्यामध्ये 174 चेंडूंमध्ये 34 धावा बनवल्या होत्या, त्यावेळी मात्र बीसीसीआयने निर्णय घेतला की चेंज युअर ॲटिट्यूड फ्रॉम डिफेन्स टू अटॅक. आणि त्याच वेळी नंतरच्या सामन्यामध्ये सुनील गावस्कर यांनी शतक झळकावलं होतं. इथे देखील आता ॲटिट्यूड चेंज करावा लागेल, हवाई फायर करावी लागेल. यावेळेस मध्ये डीप केलं मिड विकेटच्या क्षेत्रातून आपण जातो लॉंग डीप स्वीपर मध्ये चेंडू जोपर्यंत डीपला पकडलं जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल इज कन्वर्टेड डबल, 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. राजेशला अजून मात्र स्ट्राईक येत नाही. 35 धावा धावपळकावर झाल्यात पाहुण्यांकडून. आपण पाहतोय सचिनजी पाटील युवा कार्यकर्ते शिवसेना यांच्याकडून राजेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले, तसे प्रत्येक खेळाडूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक समीरजी पाटील यांच्याकडून आले. यावेळेस मात्र डिक केलाय चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये, जोपर्यंत चेंडू पकडला जाईल विनयकडून. वन्स अगेन वी कॅन सी सिंगल इज कन्वर्टेड टू डबल. क्या बात आहे, एक धाव तिथे 2 धावा मिळवण्यात यश मिळतोय. 37 धावा झाल्यात. मागील आपण काही चेंडू पाहतोय दशरथ, प्रत्येक चेंडूवर 2 2 2 1 2 3 4 5 6 7 8 डबल धावा पटकावल्या त्या 2 खेळाडूंनी. कौतुक करावं लागेल. 37 धावा धावपळकावर झाल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ आहे उमेश राटामोर विकेट. यावेळेस मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवण्याचा प्रयत्न होता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, पण मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज उमेश या गोलंदाजाचं. थोडी स्ट्रॅटेजी वापरली जाते, कारण काय वेल टार्गेट सेट केलं जाईल याकडे मात्र बालू सुपर किंग संघाचं लक्ष केंद्रित असावं, कारण 24 चेंडूंमध्ये किती टार्गेट ठेवलं जाईल. यावेळेस मध्ये हवेमध्ये फटका स्ट्रेट ड्राईव्ह केलं, 38 सर्कल पार करतो चेंडू. तत्पूर्वी एक धाव पूर्ण आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न राजेश करत आहे. एकच धाव मिळेल, सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केले जाते, स्ट्राईक रोटेशन होते, एका धावेने धावसंख्या वाढेल. 38 धावा धावपळकावर झाल्यात. समाजाच्या दुःखांशी जोडून माझ्या व्यक्तिमत्वाद्वारे मी जे जीवनातील क्षेत्र निवडतोय आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कामगिरी करतोय, म्हणजेच मी माझ्या आतील सर्जनशीलता ओळखतोय, म्हणजेच मी समाजाची सेवा करतोय, म्हणजेच मी देशाची सेवा करतोय. आणि समाजाची सेवा करताना आपण पाहतोय गेली 5 वर्ष सातत्याने केपीएलचं आयोजन करतात नितेश पाटील आणि मातोश्री ग्रुप. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग रिजन, चेंडू काय करतोय, यस यावेळेस मात्र अप्रतिम झेल पकडला जातोय. विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर. अजय घरत झेल पकडतोय. थँक्यू टीचे. निश्चितच सन्माननीय हनुमंतजी भोसले साहेब यांचं देखील या स्पर्धेसाठी खूप मोठं पाठबळ आहे. या स्पर्धेचे प्रमुख उपस्थिती देखील काल त्यांनी नोंदवली होती. जाऊया मैदानाकडे. शेवटचं षटक घेऊन चेंडू घेऊन येतोय उमेश. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय कव्हर पॉइंटला झेल दिलाय आणि बाद होते फलंदाज. आणि इनिंग क्रमांक 4 देखील पहिली संपली जाते. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या खेळानंतर धावपळकावर धावसंख्या जथ्थ लागली जात आहे. 38 धावा आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. म्हणजेच प्रतिषटक 9.75 धावा जमवाव्या लागतील. आणि यासाठी मात्र कोण फलंदाज निवडले जातील, काय स्ट्रॅटेजी असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष केंद्रित असेल. तसंच पाहूया आपण मैदानाच्या सीमेलगत जे खेळाडू आहेत, जे क्रिकेट रसिक प्रेक्षक आणि आपले खेळाडू आहेत खरोशी गावचे, त्यांचं मी पुन्हा एकदा नितेश पाटील आयोजक आणि मातोश्री ग्रुप तसेच टाकाटक ग्रुप यांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये 24 इव्हेंट्स चे कॅमेरामॅन यांना मी विनंती करतो की एकदा कॅमेरा आमच्या पब्लिककडे देखील फिरवा. 360 मध्ये जे की पब्लिक आहेत झूम कॅमेरा फिरवा, कारण निस्वार्थीपणे आपण पाहतोय क्रिकेटची सेवा करताना हे क्रिकेट रसिक प्रेक्षक असतात. कोणत्याही स्वार्थाने आपल्या दैनंदिन जीवनातील कामकाज बाजूला ठेवून आपल्या
विभागातील क्रिकेट रसिक प्रेक्षकांना मी निश्चितच आभार मानेन की आपल्या क्रिकेट खेळाडूंसाठी आपण मनोधैर्य वाढवण्यासाठी इथे उपस्थित राहिलात. तर पुन्हा एकदा मी या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहे, स्वागत करीत आहे, स्वागत करीत आहे. आणि आपल्यासाठी एक खुशखबर आहेच. पुन्हा एकदा खरोशी गावासाठी खुशखबर आहे की एप्रिल 2021 मध्ये आयोजक सूर्या जाकमाई यांच्याकडून आयोजित ही स्पर्धा महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शिवछत्रपती चषक 2021 पर्व तिसरे प्रथम क्रमांक असेल 20,000 व चांदीचा चषक, तसेच द्वितीय क्रमांक असेल राशी रुपये 10,000 भव्य चषक, तसेच प्रत्येक मॅच साठी सामनावीर पुरस्काराने खेळाडूला सन्मानित करण्यात येईल. आणि मॅन ऑफ द सिरीज विशेष म्हणजे असेल या स्पर्धेचा की चांदीची चैन असणार आहे खेळाडूसाठी. या स्पर्धेसाठी संघ मालकाची फी असेल 5,000 रुपये, तसेच फी फॉर्म असणार आहे खेळाडूंसाठी 300 रुपये. निश्चितच चांगलं आयोजन आहे. हे देखील पर्व तिसरं आहे. निश्चितच आमचे खरोशी गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि युवा कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांना मी विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावर यायचं. त्यांच्याकडून देखील प्रत्येक चौकारासाठी प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जितेंद्र पाटील खरोशी गावचे युवा कार्यकर्ते यांच्याकडे, त्यांना देखील मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. तर पुढच्या 4 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय, मायक्रोफोनवर कनेक्ट करतोय बबन खरते यांना. धन्यवाद. आणि जाऊया मैदानाकडे. अतिशय एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळालेल्या केपीएलच्या माध्यमातून अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतो या केपीएलच्या माध्यमातून. 2 संघ आहेत, बालू सुपर किंग आणि घातक. बालू सुपर किंग संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि घातक संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. मर्यादित 4 षटकामध्ये घातक संघानं 38 धावांचं डोंगर उभं केलंय आणि बालू सुपर किंग संघासमोर 39 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. 4 षटकाने 39 धावांचा पाठलाग करायचा आहे बालू सुपर किंग संघाला. सलामीचे फलंदाज मैदानामध्ये उमेश आणि जगदीश, तर गोलंदाजी करतोय घातक 11 संघाकडून समालोचन कक्षाकडून अनिकेत पाटील अर्थातच बंटी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलंच आणि ते कॉट बिहाइंड होता, परंतु यष्टीरक्षक आधी यांच्या हातातून झेल सुटला. नक्कीच एक जीवदान मिळालेलं आहे बालू सुपर किंग संघाला. त्यांच्या कर्णधाराला इन्फॉर्म बॅट्समन उमेश, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली, त्याच उमेशचा इथं पहिल्या चेंडूवर विकेट होता, परंतु आधी यांच्या हातातून चेंडू खाली पडला. एक चांगला झेल, सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु आधी यांना झेल पकडता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते, धाव संख्येचं अजूनही खातं उघडलं नाही. पाहूया पुन्हा एकदा बंटी गोलंदाजी करे उमेश यांच्यासाठी. उमेशाने मोठी फटकेबाजी करावी लागेल जिंकण्यासाठी. 4 षटकामध्ये 39 धावांचा आव्हान होता. ऑफ साईडला मारला प्रयत्न, एक चोटी धाव घेण्यामध्ये यश आले. धाव संख्येचं खातं 1 ने उघडले. धाव संख्या झाली आहे बिनबाद 1. पहिलंच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक चालू आहे. आपण बघतोय 30 यार्डच्या सर्कल मध्ये सर्व खेळाडू आहेत. फक्त 2 खेळाडूंना 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवावं लागतं. एक खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिजनला रोहित घरत, तर दुसरा खेळाडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला राजेश खरत. पुन्हा एकदा बंटी गोलंदाजी करेल जगदीश यांच्यासाठी. पाहूया जगदीश कशा पद्धतीने यांचा सामना करतात. यॉर्कर लाईनचा चेंडू होता, परंतु अतिशय चांगला फटका. रोहित यांचे थोडं खराब क्षेत्ररक्षण, परंतु राजेश यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट केला. एक धाव घेण्यामध्ये यश आले. धाव संख्या 1 ने वाढली. धाव संख्या झाली 2. बिनबाद 2. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 39 धावांचं आव्हान समोर ठेवलंय घातक संघानं बालू सुपर किंग संघासमोर. हा तोच बालू सुपर किंगचा संघ आहे ज्या बालूनं मागच्या वर्षी याच मैदानावर 15 मार्चला प्रेम 11 संघाचं नेतृत्व करून आपल्या संघाला केपीएलच्या 3ऱ्या पर्वाचं विजय मिळवून दिलं होतं. त्याच बालूच्या नावाने यावर्षी रमेश घरत आणि प्रदीप पाटील यांनी संघ भरला आणि तोच संघ आपण पाहतोय. आणि अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारला फटका. एक बाउन्स, दुसरा बाउन्स, तोपर्यंत 2 धावा घेण्यामध्ये सहज 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. सागर पाटील यांनी चेंडू कले केला, तोपर्यंत 2 धावांनी धाव संख्या वाढली. धाव संख्या झाली 4. बिनबाद 4. तर खरोशी गावचे तंटमुक्ती अध्यक्ष सन्माननीय रघुपतजी रामा पाटील यांना मी विनंती करते की आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आयोजक नितेश पाटील यांच्या वतीने मी आपल्या या स्पर्धेमध्ये स्वागत करीत आहे.
पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजी करतोय उमेश याच्यासाठी. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, चेंडूच्या खाली येतोय सागर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये झेल पकडला आणि पहिलाच विकेट, पहिलाच झटका, पहिला गडी बाद होतोय बाळू सुपर किंग्स संघाचा उमेश पाटीलच्या स्वरूपात. डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. अतिशय हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केपीएलच्या चौथ्या सत्राचा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बाळू सुपर किंग विरुद्ध घातक 11. जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान समोर ठेवलंय बाळू सुपर किंग संघासमोर. घातक संघाने आणि उमेश यांची जागा सांभाळण्यासाठी आले विनय खरात. पाहूया पुन्हा एकदा बंटी गोलंदाजी करील जॅक यांच्यासाठी. आता मात्र चेंडू उंचावर मारला, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक होत आहे राजेश खरात. व्हाट अ पोझिशन, व्हाट अ स्टाईल. डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. आणि आपण पाहतोय बालू सुपर किंग संघाचा दुसरा सलामीचा फलंदाज मैदानातून बाहेर परतताना आपण पाहतोय जॅक यांच्या स्वरूपात. आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय समीर. स्ट्राईक एंडवर येतोय नवा फलंदाज विनय घरात. जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 39 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4. 2-4. अतिशय चांगली सुरुवात म्हणावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक होता परंतु अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली बंटी याच्याकडून. आणि आता वैयक्तिक पहिला तर संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय आधी. स्ट्राईक एंडवर येतोय नवा फलंदाज, नौका फलंदाज समीर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक होतं, षटक संपले. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडं विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः कर्णधार गोलंदाजी करतोय आधी. स्ट्राईक एंडवर समीर. जिंकण्यासाठी फक्त 18 चेंडू आणि 35 धावांची गरज. 35 चेंडू 18 धावा, 18 धावा 35 चेंडू. माफ करा, थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं. अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय परंतु तिथे थोडं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये 2 धावा घेण्यामध्ये सहज यश आलंय. धावसंख्या 2 ने वाढली, धावसंख्या झाली 6. 2-6. नक्कीच सलामीची जोडी मैदानातून माघारी परतलेली आहे आपल्याला पाहायला मिळते बाळू सुपर किंग संघाची. आणि स्ट्राईक एंडवर फलंदाज आहे समीर. गोलंदाजी करतोय एक अनुभवी गोलंदाज. पेण तालुक्यामध्ये एक नावाजलेलं नाव म्हणून खरोशीचा अष्टपैलू खेळाडू आदी. पुन्हा एकदा आधी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तिथे बोल्ड झालेले आहेत. आणि नक्कीच तिसरा झटका. धन्यवाद डीजे मास्टर. आणि आपण पाहतोय फायनलचा सामना आहे परंतु बालू सुपर किंग संघ कुठेतरी अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर घातक संघ आतापर्यंत वरचढ ठरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी फक्त 39 धावांचं आव्हान समोर ठेवलं होतं परंतु दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना धाव संख्या झालेली आहे 6 आणि 3 फलंदाज मैदानातून माघारी परतलेत. आता मात्र जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 33 धावांची गरज. नक्कीच जर जिंकायचं असेल तर मोठे फटके मारावे लागेल, मोठे फटके मारावे लागतील. आता येतोय फलंदाज रवी. काय करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू जाते हवेत, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आरडी आणि याच्या हातातून झेल सोडलेला आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. तिथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आरडी यांच्याकडून. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना आरडी यांच्याकडून नक्कीच खराब क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल. यावेळी आपण नक्कीच कॅच पकडायला हवा होता. जर कॅच पकडला असता तर नक्कीच आपण मॅच सुद्धा आपल्या हातात पकडला असता. परंतु आता काय होते पाहायचं आहे आपल्याला. जिंकण्यासाठी 15 चेंडू 31 धावा. रनअप मध्ये थोडं मिसअंडरस्टँडिंग त्याच्यामुळे पुन्हा डॉट. पुन्हा एकदा आदिनाथ गोलंदाजी करेल रवी याच्यासाठी. पाहूया रवी कशा पद्धतीने फलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला विचार. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडूच्या खाली आता येतोय राजेश घरात रॉबर्ट. अरे बापरे, व्हाट अ स्टाईल, व्हाट अ स्टाईल. डीजे मास्टर.
धन्यवाद डीजे मास्टर. आणि आपण पाहतोय अतिशय चांगली सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आधी यांच्या माध्यमातून घातक 11 संघाचा कर्णधार आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू फेकलेत आणि 4 धावा खर्च करून 2 महत्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवलेले आहेत. नक्कीच अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आतापर्यंत. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना बाळू सुपर किंग संघाची धावसंख्या झाली 8. 4 बाद 8 जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. आता मात्र थोडं समीकरण बदललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 14 चेंडू आणि 31 धावा, परंतु अजूनही विनय घरत मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच बाळू सुपर किंग संघाची लेग एसटीच्या थोडा बाहेरून गेलेला चेंडू पंच 34 मात्र यांनी सांगितलंय अवांतर घोषित केलं. नक्कीच अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली 9. बाळू सुपर किंग संघासाठी नक्कीच एक चांगली बातमी असेल की जोपर्यंत विनय घरत मैदानात आहे तोपर्यंत सामना त्यांच्या बाजूने झुकू शकतो. एवढी क्षमता एवढी ताकद या खेळाडूमध्ये. पाहूया आधी पुन्हा एकदा गोलंदाजी करवी. पुन्हा मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने मारला फटका. कुणाल पाटील यांचा थोडा खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. दुसरी धाव घेण्यामध्ये सुद्धा रनआउटची नामी संधी आणि रनआउट. मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. धन्यवाद डीजे मास्टर. आणि आता त्यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय जितेंद्र. नक्कीच बाळू सुपर किंग आता मोठ्या अडचणीत, तर घातक 11 संघ इथे वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र नक्कीच आता बाळू सुपर किंग संघाने नांगी टाकली. अतिशय चांगली गोलंदाजी या स्पर्धेतील मित्र म्हणून उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. धन्यवाद डीजे मास्टर. आणि अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंतिम सामन्यामध्ये. घातक 11 संघाचा कर्णधार आधी यांच्याकडून अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 3 मोहरे त्यांनी बाद केले आणि नक्कीच विनय घरत सारखा फलंदाज त्यांनी मैदानातून माघारी परतवला, ज्याच्यावर बाळू सुपर किंग संघाची आशा होती. परंतु अजूनही खेळ संपलेला नाही, कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत सामन्याचा निर्णय लागत नाही असं म्हटलं जातं. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. आता वैयक्तिक दुसरं तर संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय अनिकेत. पाहूया अनिकेत आपल्या संघासाठी काय करतोय. तर आता नवा नौका फलंदाज जितेंद्र मैदानावर स्ट्राईक एंडवर खेळतोय जितेंद्र. आता मात्र 12 चेंडू आणि 29 धावा. 29 धावा आणि 12 चेंडू. 14.5 प्रति षटक असं सरासरी असेल. दोन्ही षटकांमध्ये काढावे लागतील. नक्कीच जर मैदानाकडे खेळपट्टीवर लक्ष दिलं तर एक प्रहार करणारा विस्फोटक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पिंट्या पाटील यांच्या नॉन स्ट्राईकला असलेले पिंट्या पाटील यांच्या स्वरूपामध्ये नक्कीच चांगली फलंदाजी केली तर आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतात. जितेंद्र स्ट्राईक एंडवर तर गोलंदाजी करतोय. बंटी पाहूया स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या पूर्ण. राजेश यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची नामी संधी आणि पाहूया सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचले जितेंद्र. अतिशय चांगला फटका म्हणावा लागला आणि चांगले रनिंग बिटवीन द विकेट्स. मी नक्कीच म्हणतो इफ देयर इज अ गुड रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन 2 बॅट्समन देन डेफिनेटली यू विल इनक्रीज युअर स्कोर बाय 20 to 30% इन अ कपल ऑफ 4 मॅचेस. लेट्स सी व्हॉट विल हॅपन. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजी करेल. जितेंद्र याच्यासाठी नक्कीच सामना जर आपल्या बाजूने झुकवला तर हिरो ठरू शकतो. आता मात्र अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅनला होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय सागर पाटील यांचा. आणि 3 धावा घेण्यामध्ये यश आलंय. अतिशय चांगले ऑफ कट आपल्याला पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असंच लेट कट ज्याला म्हटलं जातं KL राहुल यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतं. आणि असंच काहीच आपल्या इथे पाहायला मिळालं जितेंद्र यांच्या बॅट मधून. आता मात्र समीकरण थोडं बदललंय. 10 चेंडू आणि 24 धावा. आता मात्र समीकरण थोडं बदलले. 10 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी 24 धावा. मोठा फटका मारलाय. चेंडू येतो स्ट्रेटच्या दिशेने. एक धाव सहजरित्या पूर्ण. चेंडूच्या खाली येतोय कुणाल पाटील. चेंडू कलेक्ट करतोय तोपर्यंत दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली आहे. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली 17.
6-17 दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अनिकेत याची. आता मात्र समीकरण थोडं बदलले. जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. 22 धावा 9 चेंडू. काय होतंय पिंट्या, काय करू शकतोय आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू हवेत, चेंडूच्या खाली येतोय स्वतः गोलंदाज आणि अनिकेत यांनी अतिशय चांगला फॉलो थ्रू मध्ये पकडला. झेल आपल्याला पाहायला मिळतोय. कॉटन बॉल ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, असंच आपल्याला काहीसं पाहायला मिळतोय. आणि पिंट्या हे सुद्धा मैदानातून बाहेर परतले. आपल्या संघासाठी फार काही योगदान देऊ शकलं नाही. नक्कीच संघाला विजयापर्यंत घेऊन जायला हा पाहिजे होतं. धन्यवाद डीजे मास्टर. आणि आता पिंट्या यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय नितेश घरत, अर्थातच निथू. पाहूया आता मात्र 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा. गोलंदाजी करतोय समालोचन कक्षाकडून बंटी पाटील. आता मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू होता, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून जातोय सीमारेषेकडे आणि इथे चौकार. यष्टीरक्षकाच्या हातातून गेलेला चेंडू. धन्यवाद डीजे मास्टर. आणि अतिशय मोक्याच्या क्षणी हा चौकार आलाय बालुकी सुपर किंग साठी म्हणावं तर, परंतु घातक 11 साठी नक्कीच हा एक धोका ठरू शकतो, कारण काही वेळी त्यांना चौकार मिळालाय. धाव संख्या झाली आहे 21. 7-21. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. नक्कीच मोक्याच्या क्षणी त्यांना हा चौकार आला. यष्टीरक्षकाची थोडी चुकी त्यांना नक्कीच महाग ठरू शकते. आता मात्र 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजी करतोय आणि केत स्ट्राइक एंड वर. जितेंद्र काय करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू मारतोय. पाहूया चेंडूच्या मागे जाळी. त्या मात्र पहिल्यांदा झेल सुटलेला राजेश यांच्या हातातून. 2 धावा घेण्यामध्ये यश आलं. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय चांगला तो आणि रनआउटची नामी संधी आपल्याला पाहायला मिळते, परंतु सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेले आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढलेल्या. धावसंख्या झालेल्या आहेत 23. आणि आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. 16 धावा आणि 6 चेंडू. धन्यवाद डीजे मास्टर. आणि पाहतोय केपीएलच्या या 4थ्या सत्रातला अंतिम षटक. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. नक्कीच फलंदाजांनी जर 6 चेंडू मध्ये 16 धावा काढल्या तर बालू सुपर किंग या 4थ्या सत्रातला 4थ्या सीझन मधला विजयी संघ ठरेल. तर जर चांगली गोलंदाजी केली, जर चांगली गोलंदाजी केली रोहित यांना जर, तर नक्कीच खातक 11 संघ या 4थ्या सीझनचं विजेतेपद पटकावू शकतो. आणि आता वैयक्तिक पहिलं तर संघाकडून 4थं षटक घेऊन आला गोलंदाज रोहित, अर्थातच आरडी. स्ट्राइक एंड वर नितेश घरत काय करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला. चेंडू पाहूया चेंडूच्या खाली तर राम पाटील. आणि इथे राम पाटील काही मिस्टेक करत नाही. अतिशय चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. आणि गोलंदाजीच्या शैलीवर इथे मात्र आक्षेप घेण्यात आलेला आहे. नक्कीच आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहतोय आज आधुनिक क्रिकेटमध्ये खूप वेळा असा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतो जेव्हा एखादा गोलंदाज जर चांगल्या फॉर्म मध्ये असेल तर नक्कीच त्याच्यावर दडपण टाकायचं असेल तर फलंदाज त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतोय. त्यामुळे नक्कीच प्रत्येक गोलंदाजावर दडपण येतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 16 धावांची गरज. आणि खेळपट्टीकडे येतोय प्रदीप पाटील. नक्कीच मला वाटते हा तर खेळाडू सुरुवातीला यायला पाहिजे होता, कारण हा माइंड गेम होता, लवकर यायला पाहिजे होता. परंतु आता स्ट्राइक एंडवर आहे. जितेंद्र काय करतोय आपल्या संघासाठी. यॉर्कर लाईनला फेकलेला चेंडू पंचांकडे अपील मागताना, परंतु पंचांनी
फेटाळले, एक धाव घेण्यामध्ये यश, दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली. अविनाश डंगर जोपर्यंत चेंडू कले करतात तोपर्यंत 2 धावा घेण्यामध्ये सहज यश आलंय. धाव संख्या 2 ने वाढली, धाव संख्या झाली आहे 25. आता मात्र जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 14 धावा आणि 4 चेंडू. नक्कीच स्ट्राईक एंडवर खेळणारा फलंदाज जितेंद्र आपण पाहतो. या खेळाडूमध्ये एवढी क्षमता आहे की तो षटकार लगावू शकतोय. नक्कीच 2 फटके आवश्यक असतील. पुन्हा एकदा गोलंदाज आरडी, स्ट्राईक एंडवर जितेंद्र. आता मात्र कॉट बिहाइंड आपला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू इंडरेज घेऊन यष्टिरक्षक आदी यांच्या हातामध्ये. धन्यवाद डीजे मास्टर. आणि नक्कीच मी मान्यवरांना विनंती करेन की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. जे कोणी मान्यवर इथे उपस्थित असतील त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आयोजक नितेश पाटील यांच्या वतीनं केपीएलच्या माध्यमातून मी सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आणि जे कोणी मान्यवर असतील इथे त्यांनी समालोचन कक्षाकडे मंचावर यायचंय. आणि आता बघतोय जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. काय होतंय, काय बिघडतं बघायचंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामधून जाते. परंतु विकेट किपरच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव घेण्यामध्ये यश आले. आता मात्र जिंकण्यासाठी प्रदीप पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. जर षटकार मारला तर जितेंद्र पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. परंतु पाहूया हा तोच खेळाडू आहे जो षटकार मारण्याची कॅपॅसिटी ठेवू शकतो. 2 चेंडू आणि 13 धावा. नक्कीच मला सांगायला आवडेल असाच सामना होता ज्यावेळी बाळू पाटील फलंदाजी करत होता. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज होती. बाळू पाटील स्ट्राईक एंडवर होता आणि त्या खेळाडूनं 2 चेंडूंमध्ये सलग 2 षटकार लावले होते. पाहूया प्रदीप पाटील कामगिरी करू शकतोय का. आणि पंचांकडे वाईटची अपील करताना, परंतु ऑफेस्टीच्या बरोबर लाईनच्या आतून गेलेला चेंडू पंच 34 मात्र यांनी मात्र निर्धाव घोषित केला. आणि आता मात्र औपचारिकता बाकी आपल्याला पाहायला मिळते. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. शेवटचा चेंडू केपीएलच्या सामन्यातील शेवटचा चेंडू आपला पाहायला मिळतोय. रोहित, आणि आता मात्र चेंडू उंचावर मारलाय, चेंडूच्या खाली येतोय. बंटी पाहूया झेल एक उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळते बंटी यांच्याकडून. आणि या 4थ्या सीझन मधला विजेता संघ ठरलाय घातक 11. नक्कीच एक चांगलं गाणं वाजायला पाहिजे, एकदा जल्लोष व्हायला पाहिजे. नक्कीच हा जल्लोष आहे जो आपण मैदानावर पाहतोय. आता या केपीएलच्या 4थ्या सत्राचं विजेतेपद पटकावलेला संघ घातक 11 आपण पाहतोय मैदानावर. अतिशय चांगलं नृत्य करताना आपण पाहतोय. सोबत शिवाजी महाराजांचा जाणता राजा चित्र असलेला भगवा ध्वज आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी